पुणे के कल्याणी नगर में 17 साल के लड़के ने लग्जरी पोर्स कार से 2 लोगों को कुचल दिया, जिससे उनकी मौके पर ही मौत हो गई। इसके बाद पुणे के आलंदी में पोर्स कार हादसा दोहराया गया। यह घटना वाडगांव घेंगना में घाटी 17 साल के एक लड़के ने तेज रफ्तार से 4 पहिया वाहन चला रहा था और महिला और वहां इकट्ठा हुए लोगों को नुकसान पहुंचाने की कोशिश की। इस मामले में आलंदी पुलिस ने नाबालिग के खिलाफ मामला दर्ज कर उसे हिरासत में ले लिया। 2022-23 ची जी आहे ती आपल्याकडे 19 जूनपासून चालू होते आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्रात होते आहे। ह्या भरतीमध्ये पावसामुळे लोकांना त्रास होऊ नये याकरता आपण तिथे पावसाळी मंडप टाकलेले आहे। सर्व उमेदवारांची जी आहे त्यांना ऑलरेडी त्यांच्याकडे त्यांना ॲप्लिकेशन त्यांचं गेलेलं आहे, त्यांना डेट डिस्ट्रीब्युशन झालेले आहेत आणि ही जी मंडळी जे आमचे उमेदवार आमच्याकडे येतील त्यांची आम्ही फिजिकल टेस्ट ही साकेत ग्राउंड या ठिकाणी घेणार आहोत। अगोदर पोलीस व्हेरिफिकेशन, अगोदर त्यांचं कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होईल, नंतर छाती उंची होऊन जे पात्र होतील त्यांची आपण मैदानी चाचणी घेणार आहोत। त्याप्रमाणे त्यांना आपण कळवलेलं आहे। ज्या दिवशी समजा पाऊस आला तर आठवड्यातले 2 दिवस आपण शनिवार रविवार हे रिकामे ठेवलेले आहेत। ज्या दिवशी पाऊस येईल त्या दिवशी त्यांना आपण दुसऱ्या शनिवारी किंवा रविवारी बोलवणार आहोत आणि त्याही दिवशी पाऊस आला तर मग हवामानाचा अंदाज घेऊन आपण त्यांना संपूर्ण भरती संपल्यानंतर जी आहे रेग्युलर शेड्यूल त्याच्यानंतरही त्यांना तारीख देण्यात येईल, ज्यावेळी त्यांना परत येण्याचा त्रास होणार नाही। जे कोणी उमेदवार येतील त्या जनरली आपल्या इथे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या ज्या स्टेअर केस आहेत, आमच्या इथं सिद्धी हॉल आहे किंवा आमच्या पोलीस हेडक्वार्टरचं जे स्टेअर केस आहेत, गॅलरी आहे, तिथे ते राहू शकतात, म्हणजे पावसापासून त्यांचा बचाव होऊ शकेल। कोणी करता गैरप्रकार करू नये याकरता CCTV लावलेले आहेत। त्याचबरोबर आमचं क्राईम ब्रांचचं एक पथक त्याच्यामध्ये हे केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन त्यांनी घेऊन त्याच्यात सहभाग करू नये म्हणून आपण अन्न आणि औषधी प्रशासन यांना पण लिहिलेलं आहे, त्यांचं एक पथक नेमण्यासाठी सांगितलेलं आहे। अँटी करप्शन विभागाला या संदर्भात कळवण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिथं बोर्ड्स पण लावण्यात आलेले आहेत। मला ह्या पावसाळ्यामध्ये जे काय आपले भरती प्रक्रिया होणार आहे ही अत्यंत सुरळीतपणे पार पडेल याची खात्री वाटते आहे। आम्ही साकेत मैदानावरती उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी 100 मीटर आणि गोळाफेक घेणार आहोत आणि पाईपलाईन रोडला आम्ही त्यांचे 1600 मीटर घेणार आहोत। संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कम्प्युटराईज आणि CCTVच्या निगराणीखाली होणार आहे। आम्ही हे सेमी ऑटोमॅटिक मॉड्यूलमध्ये काम करतो आहोत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला आपापले जे गुण आहेत त्याच्यावरती त्यांच्या सह्या घेण्यात येतील आणि त्याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराचं अतिशय निष्पक्षपातीपणे आम्ही ही भरती प्रक्रिया राबवत आहोत।